नमस्कार मैत्रिणींनो, यम यल यम ह्या रेसिपीमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आपण बनवणार आहे तिखट शेव. तर तिखट शेव बनवण्यासाठी मी इथं 1.5 वाटी बेसन पीठ घेतले आणि काय केले, याच्यात परत मी जिरे घेतले ते एकदम बारीक करून आणि त्याचं मी चाळून पाणी घेतले. तर आता आपल्याला काय करायचे माहिती आहे का, तर हे जिऱ्याचं पाणी आपल्याला असं ठेवायचं एका पातेल्यात आणि आपल्याला हे बेसन पीठ सगळं ह्या पातेल्यात टाकून घ्यायचं. तर मी इथं हे 1.5 वाटी बेसन पीठ टाकून घेते आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची. हळद टाकल्याच्या नंतर आपल्याला इथं लाल मिरची पावडर टाकायचं आणि काय करायचे, जिरे सरसरीने मिक्सरमधूनच काढून घ्यायचे. आणि जर ते आबडधोबड जर केले ना तर ते आपल्या सोऱ्यामध्ये तसेच खाली शेव येत नाही, मग ते तसेच असे चिटकून राहतात आणि ठोकर नाही करायचे. आपल्याला याच्यात ना जिरे बारीकच करून घ्यायचे. आणि आता आपल्याला याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ टाकल्याच्या नंतर आपल्याला हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं. आता आणि जास्त सुद्धा आपल्याला पातळ करायचं नाही. तर मैत्रिणींनो, आपण असं बेसन पीठ आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि जास्त पातळसुद्धा नाही करायचं. पातळ जर केलं ना तर आपल्याला ते सोरे फेरायच्या अगोदरच ते पीठ ते आपल्या चाळणी वाटतं बाहेर आहे. त्याच्यामुळं आपल्याला मिडियम ठेवायचं आहे बघा असं मस्त. आता आपण काय करू, मी इथं कढई ठेवली होती तापायला अगोदरच आणि तेलसुद्धा आपलं तापून झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, हे बेसन पीठ आहे ना, हे आपल्याला एका सोऱ्यामध्ये भरून घ्यायचे. आता मी काय करते, इथं सोऱ्या घेतल्या आणि सोऱ्यामध्ये बेसन पीठ भरवते. तर अशा पद्धतीने आपल्याला हे बेसन पीठ भरून घ्यायचे. शेव काढू एकदम सावकाश असं फिरवून घ्यायचं. तर बघू शकता आता आपली मस्त शेव अशी लाल होऊन द्यायची आपल्याला मस्तपैकी आणि मस्त असा छान घमघमीत वास सुटलाय. तर सॉरी बरं का मैत्रिणींनो, मला याच्यातनं लसण टाकायचं माझ्या लक्षातच राहिलं नाही. तर तुम्ही 2-3 पाकळ्यांना लसणाच्या सुद्धा टाका. तर बघा मैत्रिणींनो, मस्त अशी आपली लाल शेव मी तळून घेतली. आणि काय झाले, माझ्याकडून ते सोऱ्या फिरायच्या अगोदर ना हे छोटे छोटे असे भजे पडल्यासारखे झाले. आता आपण काय करू, एका ताटामध्ये शेव काढून घेऊ. तर बघा आता आपली किती मस्त शेव निघालेली आहे. आणि मी काय केले माहिती आहे का, इथं लहान लहान थाटी लावलेली, त्याच्यामुळं आपली ही शेव बारीक झाली. आणि तुम्हाला जर ठोकर शेव काढायची असेल तुम्ही ठोकर थाटी लावा. तर मैत्रिणींनो, आपली इथे सर्व शेव काढून झालेली आहे. तर मी काय केले माहिती का, 2 थाट्या लावल्या. अगोदर बारीक शेवची लावली आणि नंतर मला फरसण बनवायचं म्हणून मी इथं मोठी थाटी लावून मोठी शेव काढून घेतली. आता आपल्याला काय करायचं, गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ही शेव आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. तर मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता आपली ही शेव अगदी कुरकुरीत झालेली आहे बघा. आणि याच्यात अजिबात तेलसुद्धा राहिलेलं नाही. तर तेल न राहण्यासाठी आपल्याला काय करायचं, इथं मी खायचा सोडा वापरलेला नाही आणि एकदम अगदी अशी कुरकुरीत शेव झालेली. तर मैत्रिणींनो, मी इथं काय केलं माहिती आहे का, बारीक शेव आणि ठोकर शेव काढून घेतली. तर ही शेव ना आपल्याला प्रवासाच्या सुद्धा कामाला येऊ शकते आणि ही शेव ना अगदी सोपी 10च मिनिटात ही शेव आपण बनवू शकतो. आणि नाही का नाही, ही शेव बनवण्यासाठी काही लई जास्त वेळ लागत नाही, लई जास्त असं साहित्य लागत नाही. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.